काय जामीन अर्ज फेटाळला, काय पहिलं पाहून आहे? खऱ्या अर्थानं मी हे प्रामुख्यानं बोललेलं आज ही गोष्ट की हे जे सगळं चाललंय हे काव्यात्मक आहे. हा न्याय जो आहे तो काव्यात्मक आहे. 1999ला MCOC ऍक्ट आला. त्याच्यानंतर माझ्या एका निष्पाप भावाला ज्या लोकांनी संपवलं त्याच्यातला मुख्य आरोपी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जयंती दिवशी 14 जानेवारी दिवशी याच्यातल्या मुख्य आरोपीला मकोका लागला. ज्यांनी हे सगळा मकोका लावण्यासाठीचा कायदा आणला, पारित केला, त्याच्यामध्ये जे काही त्याचं योगदान होतं असे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती दिवशी ही सगळी आर्ग्युमेंट होती. त्या दिवशी पूर्णत्वपणे ही आर्ग्युमेंट झाली. पुढच्या 2 दिवसात परत अजून हे सगळा युक्तिवाद चालला आणि आज महाराष्ट्राच्या न्याय व्यवस्थेवर आम्हाला एवढा मोठा आघात झालेला असताना सुद्धा आम्ही न्याय व्यवस्थेवर, मुख्यमंत्री साहेबांवर, CID SIT वर आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये न्यायाच्या भूमिकेत असणाऱ्या प्रत्येक घटकावर विश्वास ठेवून जे काय आज झालेलं आहे ते खऱ्या अर्थानं की विश्वास ठेवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं न्याय मिळण्यास या आजच्या दिवसानं सुरुवात झालेली आहे. एक मिनिट मुंडे कोकाटेंवरती आज आरोप झाले, त्यांचं मंत्रिपद जाते आणि त्यासाठी आता तुमचे आरोप ज्या वाल्मिक कराडवर होते त्यांचे जवळचे धनंजय मुंडे त्यांचे मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते. मी आजच त्या गोष्टीवर बोलत नाही, पण जर असं काही व्हायचा म्हणजे तुमच्याकडून मला अधिकृत माहिती कळाली तर असं जर काही झालं तर 100 वाल्मिक कराड, 1000 त्याच्या टोळ्या आणि शेकडो खून व्हायला लवकरच सुरुवात होईल. शासनाला करायचं असेल तर त्यांनी त्यांचा विचार जे काय पद्धतीनं करायचा आहे ते करावा. यावर मी अधिकृत माहिती आल्यानंतर सगळे पुरावे माझ्याकडे आहेत की ही टोळी कशी या राजे आश्रयाखाली होती, राजकीय आश्रय कसा घेत होती आणि हे निष्पाप लोकांना कसं संपवत होती. आता एवढंच मी अपेक्षित ठेवतो बोलणं. त्यानंतर ज्यावेळेस अधिकृत काही मला बातमी भेटेल त्यावेळेस मी हे सगळं पुराव्यानिशी तुम्हाला देतो. बिल्डिंग लावतात, दिल्लीमध्ये गेलेत आणि अमित शहाना पण भेटतात. 100% दबाव येऊ शकतो असं मी आज पत्र देखील माननीय उच्च न्यायालयामध्ये दिलेलं आहे. जे काही प्रकार घडले आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टी मी नमूद केलेल्या आहेत आणि काय घडतील याच्यानंतर पण ते पण सगळं मी मेन्शन करून दिलेलं आहे. आणि अधिकृत अशी काही माहिती आली तर मी नक्की 100% पुराव्यानिशी तुमच्या माध्यमातून त्या सगळ्यांना पोच करेल. तुम्ही राज्यव्यापी बैठक घेणार काय? आम्ही त्याबद्दल जे गावकरी आहेत त्या गावकऱ्यांना विचारात घेऊन किंवा गावकरी सगळे ठरवतील त्या अनुषंगाने मी त्याची पण माहिती तुम्हाला लवकरात लवकर देईन.